प्रश्न क्रमांक पहिला आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण व ॲनोड किरण यांचा शोध लावला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सर जे थॉम्सन यांनी कॅथोड व ॲनोड किरण यांचा शोध लावला. पुढील प्रश्न आहे, अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर अणूमधील न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 जॉन चॅडविक याने लावला. तर पहा, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. तर प्रोटॉनचा शोध लावला गोल्डस्टोननी, इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉम्सननी आणि न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविकने. पुढील प्रश्न आहे, अग्निबाण म्हणजेच रॉकेटची गती वस्तुमानाच्या न्यूटनच्या नियमावर आधारित आहे. तर अग्निबाणची गती न्यूटनच्या हे तिसऱ्या नियमावर अवलंबून आहे. न्यूटनचा पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे. दुसरा नियम हा मोमेंटमचा नियम आहे. मोमेंटम म्हणजे संवेग. आणि तिसरा नियम हा बलावर आधारित आहे, प्रयुक्त बल. पुढील प्रश्न आहे, एक अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर म्हणजे किती? तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय. पुढील प्रश्न आहे, नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये मुख्यतः कोणता वायू असतो? तर नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 मिथेन हा वायू असतो. त्याचा फॉर्म्युला आहे CH4. त्यालाच मार्स गॅस असे सुद्धा म्हणतात. त्याला दलदलीचा वायू असे सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न आहे, ब्राह्मोस लेपनाकाची निर्मिती कोणत्या देशाच्या संयुक्त उपक्रमातून झाली? तर ब्राह्मोसची निर्मिती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांच्या संयुक्त उपक्रमातून झाली. पुढील प्रश्न आहे, इंद्रधनुष्यात पहिला रंग कोणता? तर पहा, इंद्रधनुष्याचे रंग कोणते आहे? VIBGYOR. व्ही म्हणजे व्हायलेट, आय म्हणजे इंडिगो, पी म्हणजे ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड. तर पहिला रंग आहे व्ही म्हणजे व्हायलेट, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जांभळा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हा उदासीन वायू आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे? तर महाराष्ट्रातील पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नाव आज रायगड हे आहे. ऑप्शन क्रमांक 3 रायगड. पुढील प्रश्न आहे, जिल्ह्यांची संख्या पाहता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर हा विभाग आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर असून त्यानंतर डॅश जिल्हा लागतो. म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा कोणता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पुणे हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेली अरुंद किनारपट्टी कोणती? तर सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेली अरुंद किनारपट्टी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 कोकण होय. पुढील प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून डॅश नदीला संबोधले जाते. तर कोल्हापूर नदीची जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पंचगंगा या नदीला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, पाणथम बेट ह्या 2 देशांच्या दरम्यान आहे. तर पाणथम बेट हा ऑप्शन क्रमांक 1 भारत व श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान आहे. पुढील प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेश ब्रह्मपुत्रा नदी या नावाने ओळखले जाते. तर अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदी ही ऑप्शन क्रमांक 3 दिहंग ह्या नावाने ओळखले जाते.
पुढील प्रश्न आहे, ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1, नर्मदा नदी ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न आहे, राजस्थानचे पूर्वीचे नाव काय होते? तर राजस्थानचे पूर्वीचे नाव ऑप्शन क्रमांक 1 राजपुताना होते. पुढील प्रश्न आहे, पर्यावरणाच्या प्रश्नावर वादग्रस्त ठरलेले सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली प्रकल्प हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या खेळाला प्रामुख्याने हुतुतू म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 कबड्डी या खेळाला हुतुतू म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे? तर खालीलपैकी परमवीर चक्र हा भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्प आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जपान या देशामध्ये फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने सेंट्रल एशिया नामक आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सहकार्य केंद्र उभारले आहे? तर खालीलपैकी उझबेकिस्तान व कझाकिस्तान या देशाने सेंट्रल एशिया नामक आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सहकार्य केंद्र उभारले आहे. पुढचा प्रश्न आहे, बोहग बिहू हा पारंपरिक सण राज्यात साजरा करतात. तर बोहग बिहू हा पारंपरिक सण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे? तर खालीलपैकी युरोप या खंडामध्ये उत्तर आयर्लंड हा देश आहे. पुढील प्रश्न आहे, 1721 साली ॲटलिंग विद्रोह पहिल्यांदा कुठे झाला? तर खालीलपैकी मलबार, कोचीन, त्रावणकोर या 3 ठिकाणी ॲटिंगल विद्रोह झाला. पुढचा प्रश्न आहे, कोणती आदिवासी जात अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प याचे वास्तव्यास आहे? तर खालीलपैकी पुलियार ही जात अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प याचे वास्तव्यास आहे. पुढचा प्रश्न, कोणती IUCN श्रेणीच्या अंतर्गत व्हाईट ॲव्हलॉन ही पशुप्रजाती वर्गीकृत आहे? तर व्हाईट ॲव्हलॉन ही प्रजाती धोक्यात असलेली प्रजाती आहे. ऑप्शन क्रमांक 3 धोक्यात असलेले. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने ग्लोबल टास्क फोर्स ऑफ पॅन्डेमिक रिस्पॉन्स याची स्थापना केली? ते खालीलपैकी US चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने ग्लोबल टास्क फोर्सची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, कोण मॅड्रिड ओपन 2021 या स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेते ठरली आहे? तर खालीलपैकी आयर्ना सबलेंका ही विजेता ठरलेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला स्वर माऊली या पुरस्काराने 2018 मध्ये सन्मानित करण्यात आले होते? तर खालीलपैकी लता मंगेशकर यांना सन्मानित करण्यात आलेले होते. पुढील प्रश्न आहे, ग्वालियरचा तह आणि मांडसोरचा तह हे अंतिम परिणाम होते. तर ग्वालियरचा तह आणि मांडसोरचे तह हे तिसरे अँग्लो मराठा युद्धाचे अंतिम परिणाम होते. ऑप्शन क्रमांक 1 तिसरे अँग्लो मराठा युद्ध. पुढचा प्रश्न आहे, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर आवाजाची गती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 घन माध्यमामध्ये सर्वात जास्त असते. पुढील प्रश्न आहे, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? तर शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर खालीलपैकी हिरवा ऑप्शन क्रमांक 3 हिरवा कलरचा बिंदू आढळतो. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती असते? तर मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या 206 असते. ऑप्शन क्रमांक 1 206.
पुढील प्रश्न आहे, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला. तर पहिला अणुस्फोट पोखरण येथे ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 मध्ये करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, मानवी रक्ताचे एकूण किती रक्तगट पडतात. तर मानवी रक्ताचे एकूण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 4 रक्तगट पडतात. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक आहे. तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे. तर राष्ट्रपतींना कलम 72 नुसार माफीचा अधिकार आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत. तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 3 78 सदस्य आहेत. पुढील प्रश्न आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तर महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तो कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरला जातो. पुढचा प्रश्न आहे, उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 लातूर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र जिल्ह्यात आहे. तर कोयना प्रकल्पाचा भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र हे खालीलपैकी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे. या तपकिरी क्रांती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 चामडे उत्पादनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा पुढील प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे. तर जल्लीकट्टू हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू या राज्याचा पारंपरिक खेळ आहे. पुढील प्रश्न आहे, भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे. तर म्हैसूर येथे भारतात शिलालेखांचे सर्वात जास्त संग्रह आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही. तर भारतातील नर्मदा नदी ही त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही. धन्यवाद.